हॅलो नमस्कार सगळ्यांना, मी सुप्रिया शिंदे व्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते। तर आजचा व्हिडिओ खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे। तर मी ह्याच्या आधी एक टाकलेला की माझं बाथरूम म्हणजे टॉयलेट साफ राहण्यासाठी मी एक ट्रिक यूज करते। तर त्याच्यावरती भरपूर असे कमेंट मला आलते की आज आणखी एखादा बाथरूम क्लिनिंगचा किंवा टॉयलेट क्लिनिंगचा व्हिडिओ बनवा, म्हणून हा खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे। त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर खूप वेळेस असं होतं हार्पिक वापरून सुद्धा आपले काय काय टॉयलेट सीटवरचे डाग जात नाहीत। तर त्याच्यासाठी हार्पिक बरोबर काय कोणत्या अशा गोष्टी आहेत त्या यूज करायच्या जेणेकरून आपले टॉयलेट सीटवरचे डाग जातील आणि टॉयलेट सीट एकदम चकचकीत दिसेल। आणि प्लस बाथरूमसाठी पण तुम्ही ते जे आजचं लिक्विड आपण बनवणार आहे ते यूज करू शकता। तर त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी काय काय घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी वापरते जेणेकरून आपले बाथरूम आणि टॉयलेट एकदम क्लीन राहतात। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर बघा, हे आहे आमचं टॉयलेट। तर बघा टॉयलेट किती घाण झालेलं आहे। ऑब्वियसली आमच्या घरामध्ये जास्त माणसं असल्यामुळे टॉयलेट घाण होणार ही नॉर्मल आहे। तर बघा इकडे बाथरूमसुद्धा खूप घाण झालेलं आहे। तर सकाळचे 8-8:30 वाजले होते। तर कधीही आंघोळीच्या आधीच आपण बाथरूम आणि टॉयलेट क्लीन करायचं आहे। आंघोळ झाल्याच्या नंतर कधीही बाथरूम आणि टॉयलेट क्लीन करायचं नाही। त्याच्यासाठी मी यूज करणार आहे हार्पिक। ऑब्वियसली हार्पिक हे टॉयलेट क्लीनर आहे आणि चांगलं पण आहे, पण कधी कधी नुसतं हार्पिक वापरून आपलं बाथरूम क्लीन होत नाही। तर ह्याच्यामध्ये मी वापरणार आहे डिटर्जंट पावडर, जे कोणतंही तुम्ही वापरत असताल ते, आणि लिंबू सत्व म्हणजे लॅक्टेट ॲसिड असे म्हणतात। तर ऑलमोस्ट हार्पिक माझं संपलेलंच होतं, तर मला जास्त लागणार नाही आहे हार्पिक। तर बघा हार्पिक एका बादलीमध्ये काढलेलं आहे आणि आपण याच्यामध्ये घालून घेणार आहे डिटर्जंट पावडर। डिटर्जंट पावडर बघा लगेच हार्पिक रिॲक्ट व्हायला लागलेला आहे। आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत लिंबू सत्व। लिंबू सत्व टाकल्याच्या नंतर ह्या तिन्ही गोष्टी मिक्स व्हायला चालू होणार, एकमेकांशी रिॲक्ट व्हायला चालू होणार, कारण ह्या तिन्ही ऑब्वियसली खूप काय म्हणता येईल डिफरन्स आहेत। तर इकडे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे, थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे। तुम्ही नॉर्मल पाणी पण यूज करू शकता, पण गरम पाण्याने हे एकमेकांबरोबर रिॲक्ट व्हायला चालू होतं, लवकर रिॲक्ट होतं। तर असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं एवढ्याच मिश्रणाने आपलं बाथरूम आणि टॉयलेट दोन्हीही साफ होणार आहे। हे मिश्रण फक्त आंघोळीचा जो मग असतो तेवढंच बनलेलं आहे, पण हे खूप पावर म्हणजे काय म्हणता येईल खूप फेसदार बनतं। तर बघा जो आपण कधी तुटलेला वगैरे मग असतो तो टाकून देत असतो, त्याचा उपयोग तुम्ही असा करू शकतात। ह्या दोन गोष्टी वेगळ्याच ठेवायच्या, ही बादली आणि मग मी पण असं वेगळंच ठेवते। तर बघा मगभरच हे मिश्रण बनलेलं आहे, व्यवस्थित टॉयलेट सीटवर टाकायचं आहे। कुठंही तुम्हाला इकडे जास्त मेहनत करायची गरज नाही आहे। अशा प्रकारे टॉयलेट सीटवर टाकून घ्यायचं आहे। बघा मी कशी टाकते सगळ्या टॉयलेटमध्ये, आणि उरलेलं मिश्रण मी इकडं टाकते बाथरूममध्ये। तर बाथरूमसुद्धा ऑब्वियसली चिकट होतात साबणांच्या पाण्याने वगैरे, तर असं बाथरूममध्ये मी टाकून घेते। तर असं टाकून घेतल्याच्या नंतर 1-2 मिनटासाठी तुम्ही तसं सोडून द्या। 2 मिनटाच्या नंतर तुम्ही लगेच क्लीन करायला घेऊ शकतात। तर बघा 2 मिनटं मी तसं सोडून दिलेली आहे आणि इकडं मी आता क्लीन करायला घेतलेला आहे। आपण जो बाथरूम क्लीनरचा ब्रश असतो तो यूज करू शकतो। तर बघा आपला जो बाथरूम क्लीनरचा ब्रश आहे त्याच्याने मी टॉयलेट सीट साफ करते। कुठलेही बाहेरचे ॲसिड, कुठलेही केमिकल इकडे मी वापरलेले नाही आहे। साध्या आणि सरळ पद्धतीनं मी घरामध्ये हे एक प्रकारचे लिक्विड बनवते, जेणेकरून आणि कसं स्ट्रॉंग केमिकलनं आपल्याला त्रास होतो श्वसनाचा वगैरे। तर मी हे साधे केमिकल असे म्हणजे साध्या वस्तू वापरून मी माझ्या घरातले बाथरूम आणि टॉयलेट क्लीन करत असते। तर बघा किती फेस झालेला आहे, एवढं थोडंसं मिश्रण बनलेलं, आणि व्यवस्थित पाणी टाकून घ्यायचं आहे। बघा चमकते की नाही टॉयलेट सीट, व्यवस्थित पाणी टाकून घ्यायचं आहे। आपल्याला इकडे कुठलीही मेहनत लागली नाही। मी 1 मिनटापेक्षाही कमी ब्रश लावलेला आहे टॉयलेट सीटला, जास्त घासत बसलेलीही नाही, कारण त्याच्याने त्या लिक्विडनेस एवढं रिॲक्ट झालेलं आहे की त्याच्यावरचे सगळे पिवळे डाग किंवा चिकटपणा सगळा निघून गेलेला आहे। तर बघा अशा प्रकारे माझी टॉयलेट सीट एकदम क्लीन झालेली आहे। बघा
आपण काहीही मेहनत केलेली नाही आहे, नुसतं त्या लिक्विडनं टॉयलेट क्लीन झालेलं आहे. आणि आता आहे बाथरूमची बारी. तर बाथरूममध्ये मी टाकून घेतलेलं होतं. तर तुमच्याकडे ब्रश असेल तर तुम्ही ब्रशचा वापर करा, पण मी इकडं खराट्याचा वापर करते कारण थोड्या फरशा आमच्या खालीवरती आहेत. तर मी इकडं ब्रशचा वापर न करता खराट्याने पूर्ण लावलेलं टाकलेलं जे लिक्विड आहे ते जरा पसरून घेऊन घासते थोडंसं, जास्तही नाही, तेवढ्यापुरतं तेवढंच घासते तर बघू शकता तुम्ही, जास्त घासायची गरज नाही. तर अशा प्रकारे आपलं बाथरूम देखील क्लीन झालेलं आहे. आणि आता भरपूर सारं मी पाणी टाकून घेते. ऑब्वियसली स्टाईलची फरशी असल्यामुळे पाय घसरण्याची भीती आहे, म्हणून थोडं सावधगिरीनं टाकायचं आहे. पाय वगैरे घसरणार 100%, कारण याच्यात आपण डिटर्जंट वापरलेलं आहे. तर व्यवस्थित पाणी टाकायचं आहे. हे बघा, आणि बघा किती क्लीन झालेली आहे माझी टाईल बाथरूमची. तर अशा प्रकारे आपण एक साध्या गोष्टीचा वापर केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका. आणखीन एक नवीन व्हिडिओ घेऊन मी उद्या तुमच्यासाठी परत येणार आहे. तर तोपर्यंत बाय.